गोलंदाज येतोय अमोल, गोलंदाजीसाठी अमोल सज्ज झालाय. एक चेंडूतून गोलंदाजाला बाद केलं तर भुवनेश्वर वारेकर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मित्रांनो, पारितोषिक लगावण्याआधी एक विनंती माझ्याकडून जरूर असेल, पारितोषिक माझ्याजवळ जरूर जमा करा. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय. बॅटरी चार्जिंग या दोन गोष्टीवर लक्ष देणे. रेकॉर्ड आकार. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज तर फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज. पहिला चेंडू या मात्र सुरेख पद्धतीने चेंडू बाहेर येतोय. पंच चेंडू घोषित करतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट गेम क्रमांक पालन केले गेले 24 याचं गोलंदाज अमोल गोलंदाज पाहायला मिळाला. तर चेंडू फलंदाजाला बाद केलं गेलं तर 1000 रुपये पारितोषिक आहे. या मात्र पुन्हा एकदा तो चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू 2 स्वरूपाचा पाहायला मिळतोय. 1000 येते 2+1 अशा 2 धावा येतात. धावसंख्ये प्रकारे धावसंख्याला पद्धतीला गवली जाते ती म्हणजे 3 धावांना पद्धतीला गवले गेले. षटक क्रमांक पहिलं मार्ग असत. या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पॅराचित केला गेला. क्षेत्ररक्षण तैनात. सुरेख पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं जात आहे. मात्र 2 धावा पाहायला मिळतात. विनंती असेल समोर जितके प्रेक्षक आहेत समोरच्या कक्षाच्या समोर वारंवार विनंती करतोय. हा जुलून विनंती करतो तुमच्या समोर. सुरेख पद्धतीचा फटका. चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेच्या बाहेरच्या धावांसाठी. डीजेच्या समोर माईकच्या समोर जितके प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे एकतर खाली बसून घ्या अन्यथा पाठीमागे या. या ठिकाणी विनंती करतो एकतर पाठीमागे या अन्यथा बसून घ्या. त्या साईडला प्रेक्षक वर्ग आहे त्या साईडला बसून तरी घ्या. मला काही दिसत नाहीये मैदानाच्या आतमधलं. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 9 सेकंदा धावांवरती लगावली गेली आहे. या 4 धावांच्या मदतीने 9 धावा धावांवरती लगावले गेले. षटक क्रमांक या मात्र रिव्हर्सचा फटका खेळला जातोय. खालच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती होती. या मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लाजवाब फटकेबाजी केली जाते. टिप्पणीच्या बॅटमधून निघणारी फटकेबाजी पाहायला मिळते. 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती लागले गेले. 13 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक पहिलं मार्ग असत आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आला अमोल सध्या गोलंदाजावरती प्रहार चढवले जात आहेत. टिप्पण आणि घनश्याम. मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कव्हरचं क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षण करेल फेकी केली जाईल. तत्वर मात्र निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती होती. दिवा संघ आपल्या घरच्या मैदानावरती खेळतोय. तर असंपा संघ त्याच्या सोबत 2 हात करतोय. या मात्र चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या फलकावरती या 4 धावांच्या मदतीने लगावली जाते. तब्बल आपण पाहू शकतो. धावसंख्या फलकावरती आहे 18 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. पहिलं षटक समाप्तीवरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 18 धावा. एक मोठा सामना बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि अशा वेळी पहिल्या षटकामध्ये लगावलं गेलेलं चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती आहे ती म्हणजे 18 धावा. गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजीसाठी येतोय प्रणेश. हा गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल. शाईकेंडवरती गोलंदाज आहे घनश्याम शिंदे. शाईकेंडवरती पाहायला मिळतो पप्पू. शाईकेंडवरती असेल शाईकेंडवरती दीपक. सामन्याला सुरुवात. या मात्र सुरेख पद्धतीला फटका केला जातो. रिव्हर्सचा फटका. 1 धाव जरूर येते. 1 धावच्या मदतीने धावसंख्या कव्हर करते. धावसंख्या फलकावरती पाहिली गेली. धावसंख्या फलकावरती लगावली जाते की म्हणजेच 19 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 19 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. तो म्हणजे गोलंदाज सज्ज होतो प्रणेश. शाईकेंडवरती दीपक. सामन्याला सुरुवात. मात्र उजवीची सोडून जाणारे चेंडू पंच आम्हाला दर्शवतायत. संकेत आम्हाला दर्शवतायत जॅकेट मधून हात काढायचे.
अवंत स्वरूपाची धावसंख्या तरी पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा चेंडू मात्र निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. अवांतर स्वरूपाची गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाकडून दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. मी तर म्हणेन की अशा पद्धतीची गोलंदाजी तुम्हाला मात्र मी पराभव त्याच्या छायाखाली जवळ घेऊन जाईल. यामुळे मात्र येणाऱ्या 5 धावा धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या फलकावरती गमली जाते. 20 धावा फलकावर प्रयत्न केला जातो. चेंडू पडल्यानंतर सुरेख पद्धतीचा पाऊस होतोय आणि चेंडू स्वरा निघून जातो उजव्या एसटीच्या बाहेर. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. त्यामध्ये हलक्यात आणि घेतलेला आपण सन्मान दिली गेलं होतं चेंडूला. एक धाव सर्व केली गेली, एकदम कंप्लीट केली गेली. एक धावच्या पद्धतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्येला फलकावरती गमली जाते. 26 धावा फलकावरती गमवले गेले. धावसंख्येला फलकावरती आहे 26 धावा. 26 धावा म्हटलं तर मुंबईमध्ये झालेली अतिवृष्टी आणि मुंबईवरती आतंकवादी हमला. एक धाव जरुरी येते. यावेळी मात्र खत काढलेला फटका पाहायला मिळतो एकेरी धावेसाठी. आठवण झाली ती म्हणजे सरदार ब्रॅडमन नाशवाब क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. या मात्र नागपूरवर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. राज्य पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही आहे. सुरेख पद्धतीचं पददलित पाहायला मिळालं होतं पण निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र झाली आहे. धावसंख्या स्थिरवली गेली आहे ती म्हणजे तब्बल 27 धावा. या मात्र निर्वासीचा फटका घेण्याचा प्रयत्न केला जातोय. डावी उजवी सोडून जाणारा चेंडू पण संकेत आम्हाला दर्शवतात एक्सरसाइज केली जाते. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. वाईटच्या स्वरूपामध्ये येणार आहे एक धाव तसंच बोल काढलेली एक धाव. अशा 2 धावा आहेत धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्येला बदलवती 29 धावा. या मात्र सुरेख पद्धतीचा रिव्हर्सिंगचा फटका चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्या फलकावरती लगावली जाते 33 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. मित्रांनो आज ही बाईक आणि बाईकच्या नॉमिनेशनच्या पहिल्या क्रमांकावरती कोण असेल तर तो मैदानाच्या आतमध्ये असणारा घनश्याम शिंदे हा या बाईक वरती मी तर म्हणेन अर्धवट विराजमान झालाय. जरूर आदरणीय माननीय अमरसिंह पाटील यांचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. या मात्र रिव्हर्सलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकही धाव मात्र अंकित केली जात नाही. या निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या मात्र सुधारली गेली. धावसंख्या फलकावरती आहे म्हणजे 33 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा सज्ज. मात्र गोलाचा हार केला जातो. क्षेत्ररक्षक काही ना काय चेंडू मात्र निघून जाईल. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. केली जाईल तडवर मात्र एक धाव फलकावरती लगावली जाते. धावसंख्या फलकावरती एकाने भर धावसंख्या फलकावरती 34 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल तो म्हणजे संदेश. धावसंख्या फलकावरती आहे 34 धावा. 34 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. एकदम जोरदार हार केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक अमोल चेंडूला पकडेल वेगी केली जाईल. तदवर मात्र एक धाव घेतली जाते. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येवर पडणारी भर धावसंख्या फलकावरती पाहिली गेली तर तब्बल 35 धावा फलकावरती. मात्र पुन्हा एकदा सुरेख पद्धतीची गोलंदाजी ब्लॉकवर पद्धतीची गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाला मात्र जखडून ठेवण्याचं कार्य क्रिकेटमधील गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळत आहे. ब्लॉकवर पद्धतीची गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो म्हणजे गोलंदाज संदेश. मात्र डान्सिंग चेंडू मात्र शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडू सीमारेषेच्या उद्या धावा. मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू होता. लोअर फुटबॉल चेंडू होता. त्या चेंडूला मात्र नीट लान्स केलं गेलं. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळाला. 4 धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 39 धावसंख्या फलकावरती लगावल्या गेल्या. क्रिकेटचा जर का यॉर्करची युनिव्हर्सिटी बनवायची झाली तर मी मात्र यॉर्करची युनिव्हर्सिटी पनवेल चेअरमन पदे म्हणजेच वकार युनिस या गोलंदाजाला प्रिन्सिपल हे पद द्यायचं झालं तर ते पद देईल म्हणजे स्टेट या गोलंदाजाला. आणि निश्चितच टीचरचं पद द्यायचं झालं तर ते असेल मेन मेघरातला. आणि स्टुडंटचं पद द्यायचं झालं तर नफीस मलिंगा याला. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या फलकावरती एकाने भर धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा फलकावरती लगावल्या गेल्या. 3 षटक समाप्ती होते. 41 धावा फलकावरती लगावल्या गेल्या.
हा संघ सातत्यपूर्ण आजच्या दिवसामध्ये लगातार सामने खेळतोय, थोडंसं थकवा जरूर जाणवतोय. म्हणजे घनश्याम शिंदे याला कंटिन्यूस सामने चालू आहे, कंटिन्यूस सामन्यांमध्ये फलंदाजी गोलंदाजी करावी लागते. ती म्हणजे घनश्याम शिंदेसाठी धावसंख्या बदलावती असेल ती म्हणजे 41 धावा, 3 षटक समाप्त होते. या मात्र परिवाराचा फटका खेळण्याच्या नादामध्ये चीनू मात्र ट्रॅव्हल होतोय. म्हणजे फाईन एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, शॉर्ट फाईन एकचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर घेतली जाते गोलंदाजीसाठी. गोलंदाज आलाय तो म्हणजे सचिन हा गोलंदाजीसाठी आलाय. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज आहे आणि या स्पर्धेचं सर्वाधिक मोठं योगदान या व्यक्तीने दिलंय. या मात्र सुरेख पद्धतीला फाटेला क्षेत्ररक्षक तैनात आहे, फाईन एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. या मात्र 2 गाड्या करोडावरती आल्या होत्या. 2 धावा जरूर येतात. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येवर पडणारी भर धावसंख्या बदलावती लगावली जाते. 45 धावा बदलावती लगावल्या जातात. क्रमांक 14 आणि अंतिम मार्ग आहे. एका बाजूला आपण पाहू शकतो दिवा, तर एका बाजूला घाट कोपर. या 2 संघांमध्ये रंगणारा हा क्रिकेटचा सामना. डान्सिंग डाव विकेट चेंडू सरळ निघून जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सगळं चालू आहे ना स्ट्रीमिंग वगैरे रेकॉर्डिंग चालू. मैदानाच्या आतमध्ये घनश्याम शिंदे लाजवाब फटकेबाजी करतोय. धावसंख्या दाखवल्यावरती लगावली जाते आहे ती म्हणजे 49 धावा दाखवल्यावरती. यामध्ये हात हाताने घेऊन काढलेला फटका पाहायला मिळतोय. 1 धाव जरूर येते. जरूर आमचे गुणलेखक प्रशांत आम्हाला दर्शवतात, ऑफिशियल गुणलेखक प्रशांत आम्हाला दर्शवतात की घनश्याम शिंदेच्या 3 सामन्यांमध्ये 89 धावा होत्या. आता मात्र काय घडेल मैदानाच्या प्रशांत ऑफिशियल स्कोरर आम्हाला दर्शवतात. या मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लाजवाब फटकेबाजी. अगोदरच्या 3 सामन्यांमध्ये पाहिलं घनश्याम शिंदे 89 धावेवरती होता आणि आता मात्र या सामन्याची धावसंख्या घडणं गरजेचं आहे. धावसंख्या दाखल लागवली जाते. तब्बल 54 धावा दाखल आहे. षटक क्रमांक शेवटचा मार्गस्थ. या मात्र बागपूरमध्ये एक पद्धतीचा फटका केला जातोय. कधी रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलून फेकी केली जाईल. 1 धाव जरूर आले. धावसंख्या दाखवल्यावरती 55 धावा दाखवल्यावरती लगावले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाखवल्यावरती असेल 55 धावा. अंतिम आणि शेवटच्या इनिंग मध्ये 24 चेंडूमध्ये 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ विजय होईल, कोणता संघ पराभूतीच्या छायाखाली जाईल, कोणता संघ अंतिम 2 मध्ये प्रवेश करेल. विक्ट्री संघासमोर, विक्ट्री स्पोर्ट संघासमोर 2 हात करेल यासाठी आमंत्रित करतो ते म्हणजे मायक्रोफोनवरती जितेश पाटील याला. हे मात्र तुमच्याकडून रजा घेतो काही काळासाठी. जयेश भोसले सर, तसं आपण एक सन्मान करूया. आमचे मान्यवर अमर ब्रह्मा पाटील साहेबांची आगमन झाले, त्यांचा सन्मान करतील. दीपेश पाटील साहेब BMW ग्रुपचे अध्यक्ष आहेत, शुभस्थिती सन्मान होत आहे. सामना चालू आहे. दंड बॉईज विपक्ष अस्सलपा बॅकर सेमीफायनलचा सामना. मेगा फायनल मध्ये बघूया कुठला संघ पुढे सरसवत आहे. कारण का विक्ट्री स्पोर्ट संघाने बायची चिठ्ठी उचलून मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय आणि आशिष शिंदे यांचं ते सत्कार करतील. दीपेश पाटील यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते सत्कार करायचा आहे आशिष शिंदे यांचा. एक पारितोषिक आलाय दंडबॉय संघाला. सलगच्या 3 चौकारांना कैलासवासी चंद्रकांत देऊ भगत CP ग्रुप यांच्या स्मरणार्थ आणि मोरेश्वर वाडकर यांच्याकडे 500 रुपये वाढतो, 1000 रुपये पारितोषिक आहे. सलगच्या 3 चौकारांना दंडबॉय संघाला. छप्पन धावा कुठल्या 57 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये अमोल आणि प्रसाद. आमचे मान्यवर निलेश वारेकर साहेब यांचे सुद्धा इथे आगमन झाले आहे. तुमचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्या अर्जुनाच्या विनंतीला मान देऊन तुम्ही मंचावर इथे आले आहेत. तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सामन्याकडे सामना रंगलाय तो म्हणजे दंड बॉईज विपक्ष पॅकर्स अस्सलपा या 2 संघांमध्ये सेमीफायनलचा सामना. आणि सामन्याची सुरुवात होते. सामन्याचं दुसरं सत्र सलामीची जोडी मैदानामध्ये
अबोल एक डाकराचा आक्रमक फलंदाज अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखलं गेलं. 2 अबोल आणि इथे मात्र राष्ट्रीय खेळला फलंदाज प्रसाद एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं गेलं. तोच प्रसाद चला विनंती करतो खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे दंडभोज संघ. हरेश आणि विशालने विनंती करतो खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटक घेऊन येते आहे गोलंदाज भूषण. हे लक्ष दे रे, स्ट्रीमिंग ऑन आहे. चांगला फलंदाज अमोल येतोय. अमोल टू भूषण. तर पंचाला विनंती करतो सामन्याला सुरुवात करायची आहे. सगळा फलंदाज अमोल एक आक्रमक फलंदाज म्हणून त्याला ओळखलं जातं. तोच अमोल स्ट्राईक घेतलाय. तेवढ्याच कॅलिबरचा गोलंदाज म्हणजे भूषण गोलंदाजी घेऊन येते. पहिलं षटक घेऊन येते भूषण. तर पंचाला विनंती करतो सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. मेन पंच संकेत भगत यांना विनंती करतो लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. स्क्वेअरिंगला पंच म्हणजे सुमित आणि रिकॉर्ड मध्ये ते अक्षय गायकवाड यांना विनंती करतो लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. एक सन्मान होतोय. आमचे मान्यवर निलेश वारेकर यांचा सन्मान करतील. प्रशांत पाटील यांचे शुभेच्छा सन्मान होते. सन्मानचा स्वीकार करायचा आहे निलेश वारेकर साहेब. सामन्याची सुरुवात होते. पंचांनी कॉल येते प्ले. स्ट्राईकला फलंदाज अमोल. चला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. जरा विनंती करतो. पहिला चेंडू आणि ते मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये 4 धावा भेटतायत. 2 चौकार एक लकी चौकार भेटतोय तो अमोल याला. 4-9 संख्या पुढे सरसवली ती म्हणजे 4 ने अकाउंट बनवते संघाचं. आता मात्र क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय सलमा पॅकर संघ. गोलंदाज संजय भूषण राईट आर्म विकेट मारा करतो आहे. आणि 11 वाजून 35 मिनिटं झाले. सेमीफायनलचा सामना सुरू आहे. सगळं दुसरे सत्र सुरू आहे खेळाचं. तर मी आमच्या व्हॉलेंटियरला विनंती करतो बाउंड्री लाईनवर तैनात राहायचं आहे. एक चेंडू धावत झाला. दाबरुकार 5 57 धावांचं लक्ष आहे. खूप मोठं लक्ष आहे. पुढे लक्षाचा पाठलाग करताना मोठे फटके येणे गरजेचे आहे. पुढे ते शब्द आहे 2 फलंदाजांमध्ये आहे प्रसाद आणि अमोल मध्ये. म्हणूनच सलामीला आले दोन्ही फलंदाज. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज प्रसाद आणि अमोल. अमोल प्रसाद आता मध्ये स्ट्राईकला फलंदाज प्रसाद येतोय. डबल 3-0-3. चला वेळ कमी घ्यायची असेल तर पॅकर्स असेल का संघाला विनंती करतो. बॅटरी नाही माझ्या याच्यात. मला रात्री 3 वाजेपर्यंत फलंदाज प्रसाद अभिजिता खेळाडू रिव्हर्स स्वीप चेंडू त्या पद्धतीने गोलीचे वगैरे सीमा पार. जर टाळ्या होऊन जाऊ द्या खेळाडूसाठी जोरदार एक प्रेक्षणीय असं चौकार बघायला भेटला. प्रसादच्या बॅटिंगमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि मग रिव्हर्सचं पवित्र खेळा. चेंडूला गोळीच्या वेगाने सीमा पार नेला. 4 धावांसाठी 4 धावसंख्या पुढे जलद गतीने पुढे सरसावली. 9 व्हेरी गुड बॅटिंग प्रसाद. चौकाराने अकाउंट ओपन करतोय प्रसाद. संयमाने खेळतोय प्रसाद. कारण का माहिती आहे मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके खेळावे लागतील आणि तेच मोठे फटके दाखवायचा प्रयत्न करतोय प्रसाद. पुन्हा एकदा स्ट्राईकला फलंदाज प्रसाद. चौकाराने अकाउंट ओपन करतोय. कारण का सगळा फलंदाज प्रसाद. गोलंदाज सजवतोय भूषण आणि शूट करायचा प्रयत्न होता. चेंडू पॅड वर ब्रश होतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज कमबॅक करायचा प्रयत्न करतोय. 4 चेंडू धावत झाले तर आपण कबर राहू मोठे मोठे मारायला लागतील. सामना जिंकायचं असेल तर वाईड चेंडू पंच संकेत आमच्याकडे वळत आहे की वेगळ्या स्टाईल मध्ये
दोन्ही जमिनी समोर दाखवत आहेत आणि वाईटची खूप दर्शवत आहेत. स्वीप केल्या पुन्हा एकदा एक कच्ची सरपणे मिसफील्ड होतोय. 2 धावा धावून घेतल्या. सुरेख रनिंग बिटवीन द दोन विकेट. या दोन फलंदाजांमध्ये जरा टाळे उंचावते आहेत दोन्ही फलंदाजांसाठी. अस्सल बॅकर संघासमोर लढत करताना एवढी सुंदर मात्र सुरुवात करतात दोन सुद्धा. धावा झाल्या फलकावर 11, 12 धावा झाल्यात. मंडपवर कोणते सहकार्य असेल तर लवकरच कट केल्या टीम मध्ये एकच धावत आहे. धाव संख्या पुढे सरसवली ती 13 वर षटक संपते पहिलं. मंडपाला कोणी असेल तर लवकर समोर कक्षाचे संपर्क साधायचे आहे. मंडपाला दंडबॉय संघासाठी पारितोषिक आलाय. रोख रक्कम 1000 रुपयाचं. हे संघर्ष संघाकडनं जर दंडबॉय संघ हा सामना जिंकतोय असलपा संघाला जर मात करतोय तर रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक संघर्ष संघाकडनं आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक जमा झालं इथे. सलगच्या 3 चौकारांना सुद्धा पारितोषिक आहे. चंद्रकांत देऊ भगत यांच्या स्मरणार्थ सिटी ग्रुप यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. दाफल कवर 13 पहिल्या चौकारात 13 धावा झाल्यात. पहिल्या षटक अगदीच अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 44 धावांची. सलगच्या 3 चौकारांना सलगच्या 3 विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक आहे कुमार भगत यांच्याकडनं. आता मात्र गोलंदाज येतोय सागर निवाते मॅन फ्रॉम वडाळा. रफ्तार आमचे मान्यवर रिक्षा युनियनचे अध्यक्ष विनोद भगत साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. तुमचं यशस्वी स्वागत करतो. मी विनंती करतो मंचावर स्थान बनवायचं आहे आणि आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आलंय. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. विनोद भगत साहेबांचं स्वागत आगमन होतोय. सेकंड फलंदाज प्रसाद फलंदाज सज्ज होतोय. सागर पावसाचा बंद सुटलाय. लेट गड करायचा प्रयत्न होता मात्र पक्षाकडे नोटसाठी दाद मागतायत दोन्ही फलंदाज. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये लॉंग ब्रेकच्या साह्याने फलंदाज 4 बाणे चीज झाला आणि निर्धाव चेंडूचं सांगतोय. आता मात्र प्रसादला काय मंत्र देतोय कमी उंचीचा खेळाडू अमोल म्हणून मात्र लेट कट केला आहे. चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवतात स्वतःच्या आणि मात्र फलंदाज धावचीच्या सर्वमध्ये मोठा धक्का बसतोय. प्रसाद बॅट होतं पवेलियन. चला लवकर जायचं आहे. फलंदाज प्रणेश येतोय. राष्ट्रपती खेळाडू तर राष्ट्रपती खेळाडूचा खजिना आहे या दंडबॉय संघामध्ये. शेवटपर्यंत खेळाडू आहेत ते म्हणजे फलंदाजी करणारे सचिन खोत सारखा एक राष्ट्रपती खेळाडू आहे. संदेश धनड सारखे राष्ट्रपती खेळाडू आहे संघामध्ये. सगळा फलंदाज अमोल येतोय. उजव्याचा फलंदाज सज्ज होतोय सागर. लेट कट केला ऑफ टाइमच्या स्वरूपामध्ये एक धाव येते आहे. दुसरा धाव मात्र पूर्ण होते का पण इथे मात्र फलंदाज बाद. प्रणेश बॅक टू द पवेलियन. फलंदाज संदेश येतोय. प्रणेश मात्र एकही चेंडूचा सामना केला नाही पण बाद होतोय प्रणेश 0 धावसंख्येवर. 2 धावांच्या प्रयत्नामध्ये प्रणेश बाद झाला. दुसऱ्या गरज होती का पण प्रणेश इथे मात्र बाद होतोय. 2 फलंदाज कर्णधार सुद्धा चर्चा करतायत. संदेश अमोलची चर्चा करतायत. 44 धावांची जुनी आवश्यकता आहे. 43 धावांची जुनी आवश्यकता आहे. बघा फलंदाज सज्ज होतोय सागर. पल्लू स्कूप केला आहे. चेंडू मागे येतोय. उत्तर मांडला. एकच धाव घेतली आहे. एका धावावर समाधान मानायला लागेल. इकडे धाव संख्या पुढे समितीमध्ये 15 वर आणि स्ट्राईक रोड येते नवीन फलंदाज संदेश यांच्याकडे. संदेश गणवडे बीएमडब्ल्यू संघामध्ये पहिला परफॉर्मन्स त्याचा फलंदाज आता संघामधनं निवृत्ती घेतली आणि जॉईन केलं ते. आमचे मान्यवर तुषार पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती करतो मंचावर यायचं आहे. फलंदाज बाद क्लीन बॉल त्रिफळाची तुषार पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. तुमचं हार्दिक स्वागत आहे. सब
प्रशांत पाटील, गणेश पाटील, भानुदास पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. विनंती करतो मंचावर जाऊन स्थानावर व्हायचं आहे. इथे मात्र फलंदाज येतोय, नवीन फलंदाज संकेत पेडणेकर प्रॉपर मध्ये शेवट होता. कॅप मध्ये डफून काढला, चौकार ठेवतोय फलंदाज संकेत. धावा झाले आपण 19. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा झाल्यात. नवीन बॉल द्यायचा आहे. बॉल येणारे 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्याला समज झालाय कोण बसणार आहे या बाईकवर, कोण मानकरी आहे बाईकचा. आज अमोल खोत, सचिन खोत यांचे छोटे बंधुराज सांगतो. तिन्ही बंधुराज क्रिकेट खेळतात. अमोल गोलंदाज संजोत आहे, घनश्याम शिंदे लवकरात गोलंदाज. डावकरांचा लेग स्टिक सोडून झाला चेंडू. पंच आमच्याकडे वळत आहे. संकेत भगत, इट इज वाईड. ऑफ ट्रॅक चा प्रयत्न होता, परंतु मस्त चेंडू बॅट अँड बॅटच्या मधून निघून चाललाय. निर्धाव चेंडू होतोय. आहे ना 11 चेंडू आणि पॅडवर ब्रश होतोय. निर्धाव चेंडूची साथ होते. बॅट सुट करण्याचा प्रयत्न होता, प्रथम बसतोय. पंचाकडे वाईट सुद्धा अपील करत होते. अमोल रिव्हर्स स्वीप केला. चेंडू हवेमध्ये आहे. 2 धावांचा प्रयत्न करणार. मग या 3ऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये संकेत मात्र बाद होतोय. एक चौकारच्या पद्धतीने खेळत होता संकेत मात्र बाद होत आहे. मोठा धक्का बसतोय संघाला. संकेत सारखा फलंदाज इथे मात्र बाद होतोय. आणि मात्र नवीन फलंदाज सचिन खोत. गेली 15 वर्ष झाली अखेर सुद्धा क्रिकेट खेळतोय. बॉक्स क्रिकेट मध्ये गेली 15 वर्ष झाली आणि नाव कमवलंय. विभाग असो, डोंबिवली असो, ठाणा असो. सायकल फलंदाज दोन्ही बंधुराज. एक मोठा बंधू तो नॉट सायकलला दिसतोय सचिन खोत आणि सायकल फलंदाज अमोल खोत. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता, प्रयत्न बसतोय. इट इज वाईड. पंच संकेत दोन्ही या जमिनी समांतर करतायत. वाईडची कोण आउट साईडला घ्यायचा प्रयत्न होता, प्रयत्न बसतोय. फलंदाज बाद. अमोल बॅक टू द पवेलियन. सामना मात्र एकतर्फी होताना दिसतोय. अमय येतोय. साईडला खेळायच्या वेळेस चेंडू पॅडवर ब्रश होतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव पूर्ण केली आहे. षटक संपर्क सचिन खोत. रिव्हर्स स्वीप करायचा प्रयत्न होता, पुन्हा चेंडू पॅडवर ब्रश होतोय. लेग बाईच्या सर्वमध्ये एक धाव येते आहे. 3 षटक संपले. 3 षटक धावाचा आपण कव्हर. खूपच कमकुवत अशी धावसंख्येचा वाटा करताना 23 अजूनही. पुढे सरसवताय. इथे मात्र सचिन बाद होतोय. पहिला मोठा धक्का बसतोय. सचिन बॅक टू द पवेलियन. फलंदाज परेश येतोय. संघर्षीला सगळ्या विनंती करतो तुम्ही मार्गदर्शक घेऊन जायचं लवकर जमा केले आहे. आमच्याकडे कोणतेही प्रतिनिधी असेल ते यायचं आहे. ऍक्च्युली सामना आहे तुम्ही मला सांगतायत. ऑफ ट्राय केला चेंडू कॅपमध्ये. चेंडू स्लीवामध्ये गेले. बरेचसे बॅटमध्ये कणकणीत चमतात. बरेचसाठी खूप चेहरा होते इथे मात्र. फलंदाज बाद.
पारिस सुद्धा बॅक टू द पवेलियन. एक सन्मान करतोय आम्ही आमचे मान्यवर रिक्षा युनियन अध्यक्ष दिवा विनोद परशुराम भगत साहेब यांचे आगमन झाले. त्यांचा सन्मान करतोय. दीपेश पाटील यांना विनंती करतो म्हणजे शुभ असते यांचा सन्मान करायचा आहे. BMW ग्रुपचे अध्यक्ष दीपेश पाटील सन्मान करतील. विनोद भगत साहेब रिक्षा युनियन दिवाचे अध्यक्ष पूर्ण केले. जलदगतीने टिकली धावसंख्या पुढे सरसवली ती म्हणजे 28 वर सेकंदापर्यंत अपायपर्यंत आज पुढे सरसवत आहेत. आउटसाइड चेंडू हवेमध्ये आहे. निम्न जातो क्षेत्रात 2 धावांचा उद्देश आहे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. धावांचा नंबर 30 अर्धलक्ष मात्र पूर्णपणे पार केलाय. नो चेंडू पुढे सन्मान करतील. पुढील सन्मान होणार म्हणजे तुषार पाटील साहेब यांचा सन्मान होणार आहे. टीनू बेडेकरांना विनंती करतो तुमच्या